नमस्कार दोस्तांनो, आज आपण काऊ आणि चिवची गोष्ट बघणार आहोत. एक होता कावडा आणि एक होती चिमणी. कावळ्याचे घर होते शेणाचे, तर चिवताईचे घर होते मेणाचे. पावसाचे दिवस चालू होते, त्यामुळे टप टप पाऊस पडत होता आणि सोसाट्याचा वारा सुटला. कावळ्याचे नाजूक शेणाचे घर त्या जोरदार पावसात वाहूनच गेले. पण चिवताईचे घर मजबूत मेणाचे, म्हणून ते व्यवस्थित राहिले. कावळा घर वाहून गेल्याने पावसात भिजत होता. कावळा म्हणतो, अरे, आता काय करू मी? माझे घर तर वाहून गेले आणि या पावसात तर दुसरे घर पण बनवता येणार नाही. अरे, हा, मी माझ्या चिवताईकडे जातो. हा हा हा, चला, मी तिकडेच जातो आता, माझ्या चिवताईकडे. मग कावडा पावसापासून वाचण्यासाठी उडत उडत चिवताईच्या घरी जातो. घराचा दरवाजा बंद असतो. मग कावडा दरवाजा बाहेरून वाजवतो. चिवताईला म्हणतो, चिवताई, चिवताई, दार उघड. चिवताई, चिवताई, दार उघड. चिवताई घरामध्ये आपल्या बाळाची आंघोळ करत असते. चिवताई म्हणते, कावळे दादा, थांबा जरा, मी माझ्या बाळाला अंघोळ घालते. मग कावडा थोडा वेळ वाट बघतो आणि परत दरवाजा वाजवतो. ए चिवताई, चिवताई, दार उघड ना. कावळे दादा, थांब जरा, मी माझ्या बाळाला पावडर लावते. काही वेळाने कावळा पुन्हा आवाज देतो, चिवताई, चिवताई, दार उघड. कावळे दादा, थांब जरा, मी माझ्या बाळाला खाऊ देते. मग कावळा पुन्हा थोडा वेळ वाट बघतो आणि मग आवाज देतो, चिवताई, चिवताई, दार उघड, बाहेर खूप थंडी वाजतेय ग. कावळे दादा, थांब जरा, येते मी, माझ्या बाळाला झोपवते. ए चिवताई, आता तरी दार उघड ग, थंडीत गाठून गेलोय ग मी. आता मात्र चिवताई दार उघडते आणि म्हणते, काय झालं रे कावळे दादा, ओरडत आहेस? चल, आता आत ये. मग कावडा आतमध्ये येतो आणि म्हणतो, अगं चिवताई, माझे घर वाहून गेले ग या सोसाट्याच्या वारात. बाहेर कसा ग थांबू मी? म्हणून मी तुझ्या घरी आलोय. चिवताई म्हणते, अरे रे रे रे, खूप वाईट झालं. ठीक आहे. चल चल, तुला खूप थंडी लागली आहे ना रे. तू काही वेळ चुलीजवळ शेकून घे तुझं अंग. तुला थोडे बरे वाटेल. माझे बाळ ना झोपले आहे, तर मी त्याला जरा पाहून मिळते हा. तू आवाज नको करू बरं. माझं बाळ उठून जाईल नाही तर. मग चिवताई आपल्या बाळाजवळ जाते. चिवताईने मस्त खमण जेवण बनवलेलं असतं. चपाती, भाजी, खीर आणि पापड सुद्धा भाजलेले होते. आणि त्याचा खूप छान खमंग वास सुटला होता. कावळ्याला तर खूपच भूक लागलेली होती आणि ते सर्व त्याला खायची इच्छा होती. मग तो की नाही गुपचूप चिवताईला न सांगता ते सर्व खाण्यास सुरुवात करतो. पण पापड खात असताना कुरुम कुरुम आवाज येतो. चिवताई आतून आवाज देते, कावळे दादा, काय करतोय रे? कावळा म्हणतो, अगं चिवताई, काय नाही ग, या थंडीमुळे ना माझे दात वाजतात ग. थोड्या वेळाने कावळा पुन्हा सर्व पदार्थ खायला लागतो. चिवताई म्हणते, कावळे दादा, काय खात आहेस रे? कुडुम कुडुम आवाज येतोय. कावळा पुन्हा म्हणतो, काय नाही ग चिवताई, सांगितले ना, थंडीने कुडकुडत आहेत माझे दात. थोड्या वेळाने चिवताईला कुडुम कुडुम आवाज येतो. मग तिला खूप राग येतो. ती लगेच तिकडे जाते. बघते तर काय, कावळे दादा मस्त पापड खात असतो. चिवताई म्हणते, काय रे कावळे दादा, मी तुला मदत केली, थंडीतून वाचवलं आणि तू चक्क चोरीच करत आहेस. कावळा मान खाली घालतो आणि म्हणतो, मला माफ कर ताई, मला खूप भूक लागली होती ग आणि त्या जेवणाचा मस्त खमंग वास सुरू होता, तर माझ्याने राहवलेच नाही ग, म्हणून मी खाल्ले. पण मी तुला न विचारून खाल्ले तर माझे चुकले, मला माफ कर ताई. चिवताई म्हणते, हो ना, तू मला विचारून खाल्ले असते तर मी तुला नाही थोडी बोलली असती.
तू तर न विचारता सर्व संपवलंस. ह्याला चोरी करणं बोलतात. आता तू निघून जा, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून. मग कावळा पुन्हा पावसात भिजत निघून जातो. यातून आपल्याला काय शिकायला मिळालं मित्रांनो? दुसऱ्यांच्या वस्तूला कधीच विचारल्याशिवाय हात लावू नका, अन्यथा ती चोरीच समजली जाते. म्हणून आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, लक्षात सबस्क्राईब ठेवा, करा आणि कोणाचीही कमेंट वस्तू करायला विसरू नका. विचारल्याशिवाय धन्यवाद.